रत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. काल मुंबईमधल्या पवईमध्ये एक धक्कादायक घटना घडलेली होती. 17 मुलांना ओलीस ठेवल्यामुळे रोहित आर्य या नावाच्या तरुणाचा एन्काउंटर करण्यात आलेला होता. खरं तर त्यांच्या वकिलांनीच असा दावा केलेला आहे की हा एन्काउंटर बनावट आहे, फेक आहे. आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत अर्थात रोहित आर्य यांचे वकील ऍडव्होकेट नितीन सातपुते सर आहेत आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझा सहकारी संकेत देशपांडे. संकेत, माझा नितीन सर, माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला आहे. काल जो प्रकार घडलेला आहे, तो एन्काउंटर फेक आहे असा दावा तुम्ही केलाय. या बाबतीमध्ये काय सांगाल? अ, हा जो प्रकार घडलाय काल, काल 2 गोष्टी घडल्या याच्यामध्ये. एक तर ते जे मुलांचं जे अपहरण नाट्य जे आहे, त्याला अपहरण दाखवलं हं, गेलं हं, आणि त्याचा जो त्याची हत्या जी आहे, त्याला एन्काउंटर असं म्हटलं गेलं. हं, आता मुळात असा प्रश्न असा आहे, की ते जे अपहरण म्हटलं ते अपहरण होतं का? आणि हं, एन्काउंटर हा एन्काउंटर होता का? अपहरण करण्याकरता एक व्यक्तीला ठराविक ठिकाणाहून उचलून किडनॅप करून त्या ठिकाणी आणलं जातं. तिकडे किडनॅप केलं जातं, डांबून ठेवलं जातं आणि त्याला हे अपहरण म्हणतात. आता ह्या अपहरण या संज्ञेमध्ये हे बसतं का? हा जो व्यक्ती होता, हा रोहित आर्य. आता ह्याच्या बॅकग्राऊंडकडे थोडंसं येतो. हं, हा शासनाची कामं करायचा. 2012 ला 10 ते 12 त्यांनी गुजरातमध्ये सर्व शिक्षा अभियानच्या मार्फत सर्व शाळांचं ब्युटिफिकेशन केलं होतं आणि शाळा सुधारवण्याकरता त्यांनी मोदी अ, अ, तिकडचे 2012 10-12 ला मोदी गव्हर्नमेंट जे होतं तिकडचं म्हणजे मुख्यमंत्री असं ते तिकडचं, त्यांनी याची याची स्तुती केली होती. यानं खूप अप्रिशिएट केलं होतं आणि हं, त्याला असं वाटलं, की हे महाराष्ट्रात देखील असं व्हायला पाहिजे. पण हा प्रकल्प त्यांनी महाराष्ट्रात राबवला. सर्व शिक्षा हं, अभियानामध्ये संपूर्ण शाळांची रंगगोटी करून, सुंदरीकरण करून, ब्युटिफिकेशन करून मुलांना एक चांगलं वातावरण निर्माण व्हावं, अशा उद्देशाने हा प्रकल्प होता आणि सरकारने देखील स्वीकारला आणि हा प्रकल्प प्रकल्प चालू आहे अजून पण. या संदर्भाचे हं, त्याचे 2 कोटी रुपये थकबाकी झाली होती. हा जो प्रकल्प त्याने महाराष्ट्रात राबवला, त्यासाठी त्याने घर विकलं, बायकोचे दागिने गहाण ठेवले आणि त्यातून हा प्रकल्प उभा केला. आता हे जो प्रकल्प आहे, शिक्षण खातं जे आहे राज्याचं, हं, त्यांची जबाबदारी आहे, की हं, जेवढे कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्या सगळ्यांचे त्यांची देय असलेली रक्कम जी आहे ती त्यांना देणं गरजेचं आहे. ती त्याला दिली गेली नाही. आणि हे पैसे मिळावे म्हणून तो खूप दिवसापासून स्ट्रगल करतोय. तो आवेदन करतोय, हं, भेटतोय, मीटिंग करतोय. पण त्याचे पैसे काही त्याला मिळाले नाही. मिळाले नाही. म्हणून त्याने हं, आंदोलन केलं. त्याने प्रोटेस्ट केला आणि काही काळापूर्वी त्याने 1 महिना आमरण उपोषण केलं. तुम्ही हं, त्याचे जुने फोटो बघा सोशल माध्यमामध्ये, मीडियामध्ये आहेत अवेलेबल. सगळ्या मंत्र्यांबरोबर त्याची उठ होते. चांगल्या लेव्हलला त्यांची उठ असायची आणि सर्वांबरोबर फोटो आहेत त्याचे. आणि मोठ्या मिनिस्टर लेव्हलला त्याचं असल्यामुळे आणि शाळेचा हा भाग म्हणजे मुलांसाठी जे त्यांनी केलेलं आहे, हे फार अप्रिशिएबल होतं आणि म्हणून मोदींनी त्याची त्याची तारीफ केली होती, स्तुती केली होती. ह्याचे पैसे काही त्यांनी दिले नाही. पैसे न दिल्यामुळे तो फार व्यथित झाला होता. घरदार घाण ठेवून, दागिने घाण ठेवून त्याने हे सगळं प्रकल्प उभा केलाय. त्याचे पैसे जे त्याला देणं होतं, ते त्यांनी सरकारने त्याला दिलं नाही. किंवा टाळलं किंवा दुर्लक्ष केलं. त्यासाठी त्यांनी मगाशी बोलल्याप्रमाणे त्याने आंदोलन केलं, त्याने उपोषण केलं. त्याला असं तेव्हाही वाटलं, की ह्याच्यामध्ये की मी आत्महत्या करू का? तर त्याने वक्तव्य बोलून दाखवलं त्याचं. त्याचं मनोगत त्यांनी व्यक्त केलं. पण त्याला नंतर असं त्याला जाणवलं असेल, की आत्महत्या करून काय मिळणार नाही, पैसे मिळणार नाही. लोकांची देणी कशी द्यायची? हं, हा व्यक्ती होता, हा बिझनेसमन होता, ठेकेदार आहे, कॉन्ट्रॅक्टर आहे. त्याचे अनेक बिझनेस असू शकतात. त्यापैकी त्याने वेब सीरीज एक चालू करण्यासाठी त्याने ऑडिशन घेतलं होतं. आणि ऑडिशनसाठी हे जे जे स्टुडिओ हं, आहे मुंबईचा, त्या ठिकाणी अनेक मुलांना, हं, कलाकारांना बोलावलं. त्यात एक मराठी कलाकार देखील आहे, ॲक्ट्रेस रुचिता जाधव नावाची. तिला देखील त्याने संपर्क हं, साधला. हं, आणि हा याचं जे कॅरेक्टर होतं, अगदी मंत्र्यांच्या गळ्यातलं ताईत झाल्यासारखा हा होता. तावीत असतो ना गळ्यातला, एकदम आवडता असा कॅरेक्टर. ओके. हं, हं, त्याने हे केलं हं, सगळं. त्या ठिकाणी 80 मुलं होती, 80. मला माहीत नाही तुम्हाला माहिती की नाही. त्या ठिकाणी 80 मुलं होती हं, टोटल. 80 मुलं हं, पैकी सगळी मुलं गेली आणि त्याच्या डोक्यात एक कल्पना आली. जो यामी गौतमीचा पिक्चर होता थर्सडे, त्यामध्ये हं, किडनॅपचं अपहरण नाट्य दाखवलेलं आहे. आणि तसंच हं. काही काही पार्श्वभूमी आहे. भारतामध्ये एक भारत आणि अफगाणिस्तानचं कंदार विमान हायजॅक जेव्हा झालं हो. होतं. हं, 250 पॅसेंजर्स होते त्यामध्ये आणि हं, त्यावेळेस त्यांनी ती शक्कल त्याला असं वाटलं असेल, की त्याच्यामध्ये केलं सरकारने एकही गोळी न चालवता
त्यावेळचे सर्व पॅसेंजर सोडून आणले होते. हं, तसं यामी गौतमीचं पिक्चर थर्सडे हा हा हरियाणामधला तो एक आहे. त्याला असं वाटलं का हे मुलांचं जे ऑडिशन आहे, याला जर मी असं किडनॅप किंवा ओलीस दाखवलं, तर कदाचित माझे माझे पैसे मिळतील सरकारकडनं. म्हणून त्याने हं. त्याचा व्हिडिओ बनवला, की हे मी यांना ओलीस ठेवलेलं आहे होस्टेज आणि सरकारने माझ्याशी बोलणी करावी, त्यांच्या लोकांनी माझ्याशी बोलणी करावी. कारण त्यांचे पैसे बाकी होते. हे सगळं व्हिडिओ रिलीज झाल्यानंतर सरकारचे जे मंत्री होते, शिक्षण खात्यातले मंत्री त्यांनी कोणती हालचाल केली नाही. मग हा 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 त्या ठिकाणचा पवई पोलीस स्टेशन येथील डी दत्ता नलावडे जो आहे, त्याने याच्याशी हं, 2-3 तास चर्चा केली. चर्चा केल्याच्या हं, नंतर त्याने मग ते एनर्जी कमांडो घुसवले. रॅपिड हं, ॲक्शन ती फोर्स होती तिकडची क्विक टीम ती त्यांना पाठवली आणि हा जो अमोल वाघमारे नावाचा सो कॉल्ड आता एन्काउंटर स्पेशलिस्ट आता आज जो उदयास आलेला आहे. प्रदीप हं, शर्मा, जी जुनी मंडळी आहेत ना, प्रफुल्ल भोसले, हं, दया हं, नाईक सर. आणि ही सगळी जी टीम आहे, ती आता ती लयाच गेली सगळी. पण हा नवीन उभारता कलाकार हा जो अमोल वाघमारे एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून आलेला आहे. हा ए-टी-एसमध्ये होता. अगदी नेमबाज, अगदी नेमबाज म्हणजे जवळ 100 मीटरवरून त्यांनी जर नेम मारला, तर डोळा फुटेल एवढा त्याचा नेम आहे. एकदम ट्रेन कमांडो आहे तो. 1 महिन्यापूर्वीच हं, हा रुजू झालाय. पोलीस खात्यामध्ये आलाय तो तिकडनं काहीतरी कुठून तरी, या हं, इकडच्या पोलीस स्टेशनला. मग या कामासाठी याला जुंपलं गेलं. हा जो रोहित होता, हा रोहित याचं केसरकरांशी चांगले संबंध होते आणि केसरकरांशी बोलायचंय, मंत्र्यांशी बोलायचं असा त्याचा तो हेका होता. पण हे काय पोलिसांनी त्याची ही कुठे सेटलमेंट करून दिली नाही. तर हे त्या ठिकाणी त्या ठिकाणी हे एनर्जी कमांडो घुसवले किंवा तो अमोल वाघमारे गेला. खिडकीतून बाथरूमच्या खिडकीतून आत गेला आणि त्याने अप्रोच करून त्याला त्या 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 ठिकाणी जागीच ठार मारला. छातीमध्ये गोळी मारली जवळून. आता मुळात मुद्दा उभा राहतो, की किडनॅप झालं होतं का? पहिली गोष्ट. हं, आणि जर झालं असेल, तर त्याचं आपण काही समर्थन करत नाही. त्याने केलं चुकीचं हं, होतं. जर त्याने केलं असेल तर हं, चूकच आहे ती. चूक म्हणजे अपराध आहे तो. आणि हं, त्याने चूक केलं म्हणून ह्याने चूक करावी असं नाही. तो जो चूक आहे, तो चूक केला तो अपराधी झाला ना. मग तो अपराधी झाला म्हणून तुम्हाला कुणी त्याची हत्या करायचं लायसन्स दिलेलं नाही. हं, आपल्याकडे अजून ती सिस्टम नाही. आपण दुबईला किंवा अशा मिडल ईस्ट कंट्रीमध्ये नाहीये. हात के बदले हात किंवा नाही का असेल तात्काळ जस्टिस होत नाही इकडे. अति लवकर जस्टिस होणं, न्याय होणं आणि उशिरा होणं दोन्हीमध्ये तफावत आहे. म्हणजे दोन्ही चुकीचं आहे. अति घाईने न्याय देणं हे देखील चुकीचं आहे. आणि शिक्षा द्यायचे अधिकार जे आहेत, पॉवर्स या न्यायालयाला असतात. न्यायालय कोड असतं, त्याला असतात. हं, त्यापैकी फक्त सत्र न्यायालयाला हे अधिकार असतात. आणि सत्र न्यायालय हे त्याचे अधिकार तेव्हाच बजावते, जेव्हा हायकोर्टकडून त्याला एक हिरवा सिग्नल मिळतो. कंदील मिळतो. हिरवा त्याला हे मिळतो सिग्नल. त्यावेळेस हायकोर्टला जेव्हा कन्फर्म होतं, तर अशा वेळेसच फक्त फाशी शिक्षा दिली जाते. त्याशिवाय कोणालाही अधिकार नाही. एखाद्या व्यक्तीची हत्या करून त्याचं जीवन संपवण्याचे अधिकार कोणालाच नाहीये. पोलिसांना पण नाही. भारतीय घटनेने आणि कायद्याने सर्व अधिकार हे न्यायालयाला दिलेले आहेत. भारतीय कायद्यामध्ये एन्काउंटर असा शब्द कुठेच नाहीये आणि कुठल्या संविधानामध्ये देखील नाहीये आणि हत्या करायचे अधिकार कोणाला नाहीये. न्यायालयाचं काम याच्यावरती अतिक्रमण करून या मुंबई पोलिसांनी हा जो नलावडे नावाचा डी आहे आणि तो हं, अमोल वाघमारे नावाचा हा क्रूर क्रूर कर्मा हा पोलीस अधिकारी ज्याने त्याच्या छातीत जवळून गोळ्या घालून त्याला ठार केलं. छातीमध्ये हं, गोळ्या घातल्या त्याचं कारण असं आहे. छातीत गोळ्या हं, घातल्याने छातीमध्ये दोन्ही बाजूला लंग्स असतात आणि एका बाजूला हृदय हं, असतं. हं, एक गोळी मारली तर दोन्ही पंक्चर होतात. एकदा लंग्स पंक्चर झालं आणि काळीज पंक्चर झालं, त्यातला रक्तप्रवाह होऊन माणूस जागीच ठार होतो आणि पंक्चर होतो. त्यामुळे ती जागा त्यांना माहिती आहे आणि त्यामुळे छातीत गोळी मारली. आता एन्काउंटर करणं, त्याचा खून करणं हे गरजेचं होतं का? मग हं, त्याचा खून का केला? हा एक प्रश्न येतो. त्याच्याकडे काहीतरी सिक्रेट्स होते सरकारच्या मंत्र्यांचे. काही गोष्टी त्याला माहिती होत्या. त्या गोष्टी उघड होऊ नये म्हणून त्याला मारलं गेलं. बरं हे एन्काउंटर आता हा जरी विषय नसता समजा, तरी देखील त्याच्या छातीत गोळ्या मारण्या इतपत तो काय असा क्रूर असा कोणता टेररिस्ट नव्हता, की गँगस्टर नव्हता किंवा अजून कोणी आपराधिक पार्श्वभूमी असलेला कोणी तो नव्हता. तरी देखील त्याला एखाद्या घोर अपराधासारखे त्याला त्याला जी ट्रीटमेंट देऊन त्याला मारलं गेलं आणि सांगितलं त्याच्याकडे गन होती. आता गन त्याच्याकडे कोणती होती? त्याचं तर पोलिसांचंच म्हणणं आहे. त्याच्याकडे हं, छर्र्याची गन म्हणजे एअर रायफल असते. एअर रायफलने बनवून फुगे फोडतात. या हं, पक्ष्यांना उडवण्यासाठी एअर रायफल वापरली जाते. हं, त्यामध्ये फार अशी गंभीर जखम होत नाही. छोटी-मोठी जखम हं, झाली तर होते. जीव जात नाही. मग हं, एन्काउंटर हा जो प्रकार आहे, हा 2 गटामध्ये असतो किंवा टेररिस्ट किंवा गँगस्टर किंवा कुठलीही आपराधिक पार्श्वभूमी असलेला व्यक्ती हा जेव्हा काउंटर फायरिंग करतो, हं, त्यावेळेस स्वतःचा बचाव करण्याकरता केलेला असतो. हं, आता ह्याने जेव्हा फायरिंग केलं असं पोलिसांचं म्हणणं आहे.
त्यांच्या लक्षात हं, आलं की ही गन नकली साधी आहे, छर्रेची गन आहे. त्यांच्या लक्षात आलं कारण हं, ते एक्सपर्ट आहे त्याच्यामध्ये. मग हं, जेव्हा तुमच्या लक्षात आलं की ही गन ही छर्रेची आहे, तुम्हाला इजा होणार नाही किंवा कोणालाच इजा होणार नाही. मग तुम्ही त्याच्यावर फायरिंग का केलं? बरं, फायरिंग करायचं हं, असेल, हं, तर ते फायरिंग करण्यासाठी किंवा त्याला गोळी मारण्यासाठी एक पद्धत असते. की हं, नियमावली त्याची, की हं, हं, डायरेक्ट त्याच्या डोक्यात किंवा जो बॉडीचा हा मधला भाग असतो, हात-पाय सोडून आणि डोकं सोडून. डोकं आणि हा मधल्या भागात तिथे फायरिंग करायची नसते. त्याला जखमी करावं लागतं. हाताला किंवा पायाला त्याच्या इजा पोहोचून त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी त्याला जखमी करावं लागतं. जेणेकरून तो हतबल होईल आणि तो अटक करता येईल. अशी पद्धत आहे, अशी नियमावली आहे. आणि त्यामुळे कुणालाही अधिकार नाही डोक्यात आणि छातीवर किंवा शरीराच्या मधल्या भागात कुठेही गोळी मारून अ, त्याला त्याला मारून टाकण्याचे महाराज. अधिकार नाही. मी अशी आहे. हं, आता हा जो प्रकार केला, हा सरळ-सरळ हा जो एन्काउंटर स्पेशलिस्ट जो ऑफिसर होता, हा हं, ATSमध्ये म्हणजे अँटी टेररिस्ट स्क्वॉडमध्ये जाऊन आलेला आहे. वेल ट्रेन ऑफिसर, हं, शार्प शूटर, नेमबाज. हं, अगदी 100 मीटरवरून देखील तो डोळा फोडू शकतो, एवढा. मग याचा नेम कसा चुकला? याने ते प्रयत्न केले का? याने पायावर गोळी मारण्याचे किंवा हातावर गोळी मारण्याचे प्रयत्न केले का? तसे प्रयत्न केले जाईल. जर केले असते, तर त्याच्या बुलेट तिकडे सापडल्या असत्या. किंवा भिंतीला हं, इकडे-तिकडे ह्या बुलेट लागल्या असत्या. तसं नाही केलं. बरं चला, तो जो रोहित होता, रोहित आर्या, त्याने यांच्यावर कोणता हल्ला केला होता का? तसंही नव्हतं. छर्र्याच्या बंदुकीतून बंदुकीच्या गोळ्या ज्या असायचे, छर्रे असतात छोटे-छोटे, ते तसेही काही नव्हते ट्रेसेस. त्याने कोणतं हं, केमिकल वापरलं का? तसंही नाही. हं, तो एक सामान्य माणूस आहे, सामान्य ताकदीचा, सामान्य म्हणजे जो सामान्य बॉडी असते इंडियन, त्यासारखा कोणताही कधी शारीरिक अशी बिल्ड असलेला माणूस नव्हता. आणि मराठी माणूस आहे, तुमच्या आमच्यासारखा. मुंबईचा माणूस आहे, मुंबई पुण्याचा माणूस आहे. आणि त्याचं नाव हरोलकर. रोहित आर्य नसून त्याचं नाव हरोळकर असं काहीतरी नाव आहे. पुण्याचा तो रहिवासी आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्याला काम मिळावं त्यासाठी त्यांनी नाव बदललं होतं. त्यामुळे त्याचं नाव पाहिलं की असं वाटतं की हा कुठलातरी उत्तर भाषिक असावा वगैरे, वगैरे. तसं नाही. तो हं, मराठी माणूस होता. या मराठी माणसाचा खून का केला किंवा याचा हं, एन्काउंटर का केला हा प्रश्न. आता लोकांकडे हे परसेप्शन पसरवलं जातं, की त्यांनी मुलांना किडनॅप केलं, फार छान केलं, मुलांची सोडवणूक केली. म्हणून काल सर्वांनी पोलिसांची पाठ थपथपवली, हं, थोपटली. आणि आजही असं वाटतं ते हिरो आहे, त्यांनी त्याला मारलं. आता तितपत तो घातक होता का? बरं त्यात ते छातीत गोळी मारेपर्यंत त्याने असं काय केलं होतं, की त्याचं काय बॅकग्राऊंड होतं? त्याला छातीत गोळी का मारली? पायावर गोळी का नाही मारली? बऱ्याचशा गोष्टी असतात. हे नियम आहेत. अक्षय शिंदे प्रकरणामध्ये हे 6 महिन्यापूर्वी झालेलं प्रकरण आहे. 6 महिने पण झाले नाही हं, अजून त्याला. त्या हं, 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 प्रकरणामध्ये कोर्टाने नियमावली घालून दिलेली आहे, डायरेक्शन दिलेलं आहे याच्यामध्ये, की हं, कसं करायला पाहिजे. समोरच्या व्यक्तीचा धोका असेल, धोका एलिमिनेट करण्यासाठी काय करायला पाहिजे, असं हे संपूर्ण त्या जजमेंटमध्ये आलेलं आहे. आम्ही आम्ही पण देखील आहोत त्या जजमेंट आमचं देखील आहे. तर असं आहे. तर आता हे जे आहे आणि संपूर्ण पोलीस यंत्रणेला हे माहीत आहे. आणि हं, त्यातल्या त्यात एटीएसचा जो आहे कमांडो, आता हा कमांडो जो ऑफिसर आहे, त्याला देखील चांगल्या रीतीने माहीत आहे. आणि तसं असताना देखील जाणून-बुजून कोणाच्या सांगण्यावरून त्याला ह्या गोळ्या घातल्या. 2 तासांनी डी काय चर्चा केली. 2 तासांनी कोणाशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली आणि का व्यक्त केली? मग जर 2 तास तो बोलतोय, मग त्याला जाऊन तिथे गोळ्या हं. घालायची काय गरज होती? त्यामुळे ही हत्या बरोबर. आहे. त्याने हं, केलेलं कृत्य म्हणजे त्याने केलेलं कृत्य म्हणण्यापेक्षा किडनॅप करणं आणि ओलीस ठेवणं मुलांना, हे अपराधिकच आहे आणि चुकीचं आहे. त्याला कोणी सपोर्ट नाही हं, करत. त्याने चूक केली म्हणून तुम्ही देखील चूक करू शकत नाही. तुम्ही कायद्याचे माणसं आहात. तुम्ही कायद्याने वागलं पाहिजे. कायद्याने जी त्याला शिक्षा देता येईल. जर त्याने किडनॅप केलं होतं आणि तुम्हाला जर माहिती मिळाली, तर त्या संदर्भाचा गुन्हा एफ-आय-आर नोंदवला पाहिजे होता आणि त्याला अटक करून जेरबंद करून जेलमध्ये टाकायला पाहिजे होतं. तसं न करता त्याने शॉर्टकट निवडला. कोर्टाचे अधिकार होते. कोर्टाचे अधिकार स्वतःकडे घेऊन त्याचा खून करून टाकला आणि संपूर्ण पुरावे किंवा जो त्याला अटक केल्यावर काही माहिती मिळाली असेल, हे संपूर्ण पुरावे त्यांनी हं, नष्ट केले पोलिसांनी. त्यामुळे हे जे काही एन्काउंटर आहे सो कॉल्ड ही हत्या आहे. हा खून, मर्डर आहे आणि त्यामुळे या अधिकाऱ्यांना ज्यांनी केलेलं आहे, त्यांच्यावरती योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे. गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. खुनाचा गुन्हा दाखल होऊन त्याचा खटला चालला पाहिजे. तसेच तर करोडपती सॉरी 2 करोड रुपये जे होते, हं, त्याची जे सरकारने फसवले, त्याचे दिले नाही हं, किंवा जे निघतात, हं, ते देखील फसवणुकीचा गुन्हा दाखल करायला पाहिजे. सरकारचे जे अधिकारी आहेत त्यांच्या विरुद्ध सरकारच्या विरुद्ध गुन्हा दाखल करता येतो. तो गुन्हा दाखल हं, व्हायला पाहिजे आणि पैसे का नाही दिले त्याची चौकशी व्हायला पाहिजे. व्याजासकट संपूर्ण पैसे त्याच्या कुटुंबाला मिळायला पाहिजे. नुकसान भरपाई सकट. आणि हं, जर हे पैसे वाचवण्याकरता किंवा इतर कोणती गुपितं त्याला माहीत आहे, ती जर बाहेर येतील, ह्या भीतीपोटी जर त्यांना त्याचा खून करण्याचं जर कोणाचे संगनमत केलं असेल, कट कारस्थान रचलं असेल, तर खुनाच्या गुन्ह्यात देखील या सर्व लोकांना, या पोलिसांना तसेच हे अधिकारी जे मंत्री जे आहेत त्यांना
त्याच्यामध्ये आरोपी बनवलं पाहिजे आणि खटला जो आहे, खटला चालण्याच्या अगोदर त्याचा तपास जो आहे, हा तपास सीबीआयकडे सीबीआयकडे झाला पाहिजे. महाराष्ट्र पोलीस किंवा मुंबई पोलीस या केसमध्ये तपास करणार नाही. तपास करणार नाही म्हणण्यापेक्षा त्याला वाचवतील जास्त. त्यांचेच हं, भाऊ-बंधू आहेत. त्यामुळे तो इकडे तपास होणार नाही आणि खटला देखील चालणार नाही. त्यामुळे खटला जो आहे त्याचा सीबीआयने तपास करून त्याचा खटला दाखल करावा विशेष कोर्टात, विशेष न्यायालयात आणि स्पीडी ट्रायल व्हावी त्यामध्ये. आणि एवढी मागणी आता आम्ही न्यायालयात करणार आहोत आणि आज आम्ही पत्रव्यवहार झालेला आहे या संदर्भाचा आणि हं, योग्य ती काळजी घेऊन आम्ही आता यापुढे अ, आम्ही वकील एक ह्युमन राईटचे रक्षक, मानवी हक्कांचे रक्षक आणि संविधानाचे हं, रक्षक म्हणून वकील वर्ग जो आहे, तो हं, आमच्यासारखे वकील काम करतात. भारत देश स्वतंत्र झाला हा वकिलांमुळे झाला होता. आपल्याला माहीत असेल, सर्व त्यात वकीलच होते. निर्णायक पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधीजी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, बॅरिस्टर हं, महात्मा गांधी अशी संपूर्ण जी मंडळी होती, सरदार वल्लभभाई पटेल देखील लॉ ग्रॅज्युएट होते. तर हे सगळे वकील मंडळी क्रांती करू शकतात. इव्हन ज्याने पाकिस्तान निर्माण केला ते देखील बॅरिस्टर होते. त्यामुळे ही हं. सगळं सर्व मंडळी वकीलच असतात आणि अशी ही क्रांतिकारी ह्या गोष्टी असतात, हे करणारे वकील असतात. त्यामुळे संविधानाचे आम्ही रक्षक म्हणून आणि तसेच मानवी हक्काचे रक्षक म्हणून आम्हाला ही आमची जबाबदारी वाटते आणि ह्या गोष्टीला कुठेतरी पायबंद झाला पाहिजे. खोटे खोटे खून किंवा एन्काउंटर हे झाले नाही पाहिजे आणि हा जो ट्रेंड चाललेला आहे, हा चुकीचा आहे आणि त्यामुळे याच्यावरती कुठेतरी पायबंद झाला पाहिजे आणि कारवाई झाली पाहिजे. तर निश्चितच या रोहितवरती सगळ्यामध्ये तुम्ही पोलीस प्रशासनावर तर आरोप केले या सगळ्या एन्काउंटरच्या अनुषंगाने. कुठेतरी जनमानसामध्ये आपली प्रतिमा हिरोसारखी बनवायच्या उद्देशाने हा एन्काउंटर केलाय असं म्हणता येईल? हो, तसं मी म्हटलंय सकाळपासून तेच म्हणतोय, की 1960च्या दरम्यान भारतामध्ये जेव्हा स्मगलिंगचं हे वाढलं होतं खूप. त्यावेळेस लाला करीम, दाऊद वगैरे हे होते. हाजी मस्तान वगैरे हे भारतात हे सगळे कुख्यात होते त्यावेळेचे. हे स्मगलिंग वगैरे बराचसा प्रकार होता. मुंबईमध्ये त्यांनी गट बनवून हिरे वाटून घेतला होता. खंडणी वगैरे सारखे खुनाचे गुन्हे वगैरे गुन्हे करायचे आणि कुठेतरी गँग वॉर चालू झालं त्यावेळेस. दाऊद आहे, गवळी आहे, हे संपूर्ण गँग जेव्हा चालू झालं, त्यावेळचे आयुक्त होते ज्युलिओ रेबोरो. त्यांनी काय केलं, हे सगळे थ्रेट होते. हे जे गँगस्टर रोजचं हा लोकांना डोकेदुखी व्हायची, पोलिसांना त्रास व्हायचा, जनतेला त्रास व्हायचा. रोज कोणतरी बिल्डर मारला जायचा, कोणतरी पळून नेलं जायचं, किडनॅप केलं जायचं, स्मगलिंग व्हायचं, बाहेरून सोनं यायचं, इलिगल व्हीसीआर वगैरे त्या काळातली गोष्ट ती. तर हे कुठेतरी थांबवण्यासाठी त्यांनी काय केलं, एक प्लॅन केला. हे सगळ्या आतंकवाद्यांना, गँगस्टर लोकांना संपवण्यासाठी. त्यासाठी त्यांनी त्यावेळेस टीम बनवल्या. टीम काय बनवल्या? एन्काउंटर स्पेशलिस्ट टीम. या टीममध्ये बरीचशी नावं, फेमस नावं आहे याच्यामध्ये. जसे प्रदीप शर्मा होते. आपण पिक्चर पण आला त्यावरती. अब तक 112. दुसरा एक आलाय अब तक 156 नाना हं, पाटेकरचा. तसा त्या तो दीपक साळसकर आहेत. अ, प्रफुल्ल भोसले आहेत त्यामध्ये आणि अंगणे म्हणून होते. सचिन वाझे होते. अशी बरीच मोठी टीम होती याच्यामध्ये. तर या टीममध्ये यांनी हे एन्काउंटर सत्र चालू केलं. एन्काउंटर सुरुवातीला झालं. पण नंतर जेव्हा हे कमी झालं, त्यावेळेस हे जो पोलीस टीम जी होती, ही 2-3 गटामध्ये विखुरली गेली. 2-3 गटामध्ये विखुरली गेली म्हणजे कशी विखुरली गेली? नंतर ते गँगसाठी काही लोक काम काम करू लागले. त्याचे पुरावे पण आले. नंतर ते उघडकीस आलं. गँगसाठी एखाद्या गँगच्या सांगण्यावरून दुसऱ्या गँगच्या लोकांना मारायचं काम ह्या टीमने त्यावेळेस केलं. त्यामुळे नंतर हे सगळे एन्काउंटर स्पेशलिस्ट जी टीम होती, ती सगळी त्यांनी मग डिसमेंटल केली किंवा डिझॉल्व्ह करून टाकली आणि पण एन्काउंटर सुरुवातीला जो व्हायचा खरा-खुरा, तो नंतर हा घडवून आणला गेला. जसं ख्वाजा युनूस प्रकरण झालं. त्या केसमध्ये सगळे आतमध्ये होते. जसे लखन भैय्या केसमध्ये तुम्हाला माहीत असेल तर लखनला मारलं होतं. त्यामध्ये अजूनही अधिकारी आता आतमध्ये आहेत. त्यांची बेल त्यांची सुप्रीम कोर्टात आहे. तर ही केस आहे. त्यात प्रदीप शर्मा देखील आरोपी होते. त्या खटल्यातून ते निर्दोष सुटले. पण आरोपी होते संपूर्ण खटल्याच्या काळात ते जेलमध्येच राहिले. नंतर ते बाहेर आले वगैरे. आता सचिन वाझेचं हे प्रकरण आहे. तिकडे त्यांनी ही मनसुख हिरेन त्याचा जो मित्र होता, चांगला मित्र, त्याला त्यांनी त्याचा खून झाला आणि ते आता आतमध्ये आहेत. तर आता हे जे एन्काउंटर वाले ह्यांची जी हवा गेली, यांचं पर्व संपलं. तर हा नवीन आता हे कमळ उदयास आलेलं आहे. अमोल वाघमारे नावाचं. स्वतःची हं, हिरोगिरी करण्यासाठी त्याने एका निष्पापाचा बळी घेतला. याला मारण्यासाठी याला सांगितलं कोणी? याचा आका कोण आहे? याची कुठेतरी चौकशी झाली पाहिजे आणि हं, चौकशी होणं गरजेचं आहे. त्यामुळे जरी त्याने आपण असं म्हणूया की किडनॅप जरी केलं किंवा डिटेन केलं, तर यांना मारायचे अधिकार कोणी दिले? मुलांच्या जीवाला धोका होता. कोणत्या मुलाने आतापर्यंत असं सांगितलं नाही की त्याच्या जीवाला धोका होता, की त्याला साधी कानफडीत मारली होती.
कोणते शस्त्रास्त्र त्या ठिकाणी सापडलं नाही किंवा केमिकल सापडलं नाही. मग ही यांच्या मनगढंत कहाणी आहे आणि त्यामुळे हे जे झालेलं आहे हे फार चुकीचं होऊन पोलिसांनी एक खून केलेला आहे. तर या ठिकाणी अतिरेक शक्ती वापरण्याची काही गरजच नव्हती. कारण जसं तुम्ही सांगत होतात, की रोहित आणि पोलिसांमध्ये जवळपास 2 तास फोनवरून संवाद साधत होता. पोलिसांनी अतिरेक शक्तीचा मुद्दाम वापर केला असं वाटतं का? हां, मी बोललो ना मगाशी. आता ते संपूर्ण मी मगाशी हं, नरेट केलेलं आहे. ते आता तुम्ही ठरवायचं. हं, आता ही संपूर्ण कहाणी जी हं, सांगितली, ही खरी कहाणी हं, आहे आणि लोकांमध्ये परसेप्शन हे वेगळं पसरवलं जातं. त्यामुळे हा तुम्ही आता अँकर म्हणून जेव्हा बोलता, तर हे तुम्ही एक सर्वसामान्य हं, म्हणून मानवी मेंदूला म्हणजे आपला जो मेंदू असतो आपला प्रत्येकाला, हं, त्या मेंदूला हं, एखादी चुकीची गोष्ट घडली तर आपला मेंदू काय करतो? एक सिग्नल पाठवतो, की चुकीचं होतंय. हं. तर योग्य असेल तर मेंदू बोलतो, "येस, हे ओके." तर हे प्रत्येकाने आकलन करायला पाहिजे. याचं चिंतन करायला पाहिजे. हे जे घडलं, मी सांगतो म्हणून नाही किंवा पोलीस सांगतो म्हणून नाही. प्रत्येकाने आपापला डिसिजन घ्यायचा असतो. हे घडलं. वर पाहता ही जी मी आता स्टोरी सांगितली, ही आपल्या मेंदूला पटते का? हं. हे घडलेलं हे योग्य घडलंय का? पोलिसांनी असं करायला पाहिजे होतं का? मग हे न्यायालयाची न्यायनिवाडे जी आहे ती कशाला बनवलेले आहेत? मग ही गाईडलाईन फॉलो झाली का? हे हे बघा तुम्ही आता हे सगळं सर्वांनी जनतेने ठरवायचं असतं. या ठिकाणी मी फक्त माझं काम करतोय. प्रत्येकाने आपापलं काम करून ह्या ज्या घटना घडतात, या घटनेला न्याय द्यायचं काम त्यांचं असतं. त्यामुळे याचं आकलन आणि चिंतन हे सर्वांनी करायला पाहिजे. सर या प्रकरणामध्ये तुम्ही उच्च न्यायालयामध्ये जाणार आहात. कोणाकोणाला आरोपी करणार? आम्ही आम्ही आरोपी करावे म्हणून जाणार आहे. आरोपी करण्यासाठी आम्ही उच्च न्यायालयात जाणार आहोत, की याच्यामध्ये जे प्रायमा फासी दोषी हं, दिसतात, ज्यांची नावं आज मीडियात येत आहे आणि ज्यांचा हं, संपर्क झाला आहे, त्यात फसवणूक आली, खून झाला, या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत त्यामध्ये. त्यामुळे 3 अधिकारी ते प्रायमा फासी दिसतात आहे. आम्ही त्यांच्यावर आमचं आमचं आहेच म्हणा. पण सरकारमधील काही लोक असतील त्यामध्ये, मिनिस्टर असेल किंवा काय असेल, तर तेही दोषी असतील. त्यांची जर कुठे कॉन्स्पिरसी झाली असेल त्यांना मारण्यासाठी, तर ते त्यात चौकशी होईल, तपास होईल, गुन्हा दाखल होईल आणि सीबीआयकडे आम्ही मागणी करतोय. कारण राज्य सरकार या हे जे असे नराधम असतात, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणार. जसं अक्षय शिंदे प्रकरणामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामुळे त्यांच्याकडनं काही फार म्हणजे अपेक्षा आम्ही नाही बाळगत आहे, की ते काहीतरी ह्याच्यामध्ये करतील. त्यामुळे आम्हाला माहिती आहे ते काय करणार. आजही आता हे काल तर कपार ते उचलून नाचत होते एकदम. आज काय त्यांना नाचता आलं नाही पोलिसांना. स्वतःची पाठ काय थोपटता नाही आली. पण हे सगळं प्रकरण जेव्हा बाहेर येईल, तर अजून त्याच्यामध्ये चांगले परिणाम दिसून येतील तुम्हाला. सर या सर सगळ्या या प्रकार प्रकरणामध्ये आता हं, अक्षय शिंदे केसचा सुद्धा उल्लेख झाला. अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला. त्यानंतर मग तो एन्काउंटरच्या अनुषंगाने पोलीस अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाईचे आदेश जे आहेत ते देण्यात आले. या प्रकरणामध्ये सुद्धा एन्काउंटर झालं. कुठेतरी एन्काउंटर झालं की ती फाईल बंद होते. अशा कुठलातरी एक समज पोलीस अधिकाऱ्यांचा झाला असावा आणि त्यातून एन्काउंटर होत सुटले म्हणता येईल? आता जो केलेला खून असतो, तर तो त्या खुनामध्ये त्याला एन्काउंटरचं नाव देऊन ते फाईल बंद केली जाते. म्हणजे खुनाला कायदेशीर रूप एन्काउंटर देऊन पोलिसांवरती हल्ला केला आणि म्हणून स्वयंरक्षणार्थ त्याचा त्याला विरोध करताना त्याचा मृत्यू झाला, अशी केस बनवली जाते. त्यामुळे आता याची चौकशी तर होईलच, त्याच्या फाईल वगैरे असतीलच आणि 4 भिंतीच्या आतमध्ये काय झालं, हे पोलिसांनाच माहीत ना आणि त्यांना माहिती. त्यामुळे बाहेर येऊन तुम्ही जी स्टोरी सांगाल लोकांना, ती स्टोरी पचवायला लोकं मूर्ख नाहीत. बुद्धिजीवी जो प्राणी जो आहे, पत्रकार आहेत, लोक वकील आहेत आणि सर्वसामान्यांमध्ये पण काही लोकं असतात. फक्त मुलांच्या जीवाला धोका निर्माण केला असं ते दाखवून चित्र निर्माण केलंय, तसं काही नव्हतं. कारण आलेली जी एक विद्यार्थिनी होती, ती सांगत होती, की "अंकल बहुत अच्छे थे." असं ते ते एक व्हिडिओ आहे तिचा आजचा. "उन्होंने हमको कुछ तकलीफ नहीं दिया." मग एवढं जर आहे, 80 लोकांपैकी सर्वांना सोडलं होतं आणि बाकीचे पण जाण्याच्या तयारीत होते. तर 80 लोकांच्यापैकी 63 लोकं जे बाहेर गेले, तर त्यांनाही तसं केलंच असतं की. हं. त्यामुळे आज ती रुचिता जाधव नावाची अभिनेत्री कोण आहे सकाळ तिला देखील स्क्रिप्ट पाठवली होती आणि आज ती मगाशी एका चॅनलला येऊन सांगत होती, की ती वाचली. देवाला ती धन्यवाद बोलते, की मी वाचले आणि फार डेंजर माणूस आहे, असं त्याला ते जाणवलं गेलं. त्याचबरोबर त्याने त्याची स्तुती पण केली. हा किती इंटेलिजंट माणूस आहे. तो किती फाडू इंग्लिश बोलतो, हाय-फाय इंग्लिश बोलतो आणि म्हणून मी त्याच्या इम्प्रेशन खाली आले आणि हे केलं. पण मला आता असं वाटतं, की माझा जीव खूप धोक्यात होता. म्हणजे धोक्यात गेला असता आणि मी देवाला थँक बोलते आणि म्हणून मी तिचं ते म्हणजे ती वाचली आणि त्याचं एन्काउंटर झालं त्याबद्दल ती जस्टिफिकेशन समर्थन करते. म्हणजे सरकारने समाजामध्ये त्याच्याविषयी द्वेष पसरवलेला आणि त्यामुळे ही जी महिला
अभिनेत्री आहे की त्या द्वेष जो पसरवला त्याच्या तिने ऐकून त्याला ती काय म्हणतात त्याला, त्याला भरीच पडून तिने आज ते वक्तव्य केलं. म्हणजे हे सर्टिफिकेट आहे की पोलिसांनी आणि सरकारने त्या व्यक्तीच्या विरुद्ध किती द्वेष पसरवला लोकांच्या मनात. त्यामुळे तसं न पाहता आपण एक सतसत विवेक बुद्धीने, न्यायिक बुद्धीने आपण हे सगळ्या गोष्टीकडे बघायला पाहिजे. आणि तुम्ही पत्रकार म्हणून तुम्ही देखील हे प्रकरण एक मानवी हक्कांचं उल्लंघन होतंय. त्या ठिकाणी उद्या तुमचाही नंबर असू शकतो. एखाद्या बातमीबद्दल तुमचं कधी काय झालं, तेव्हा पोलीस आणि सरकार हे असं काही करू शकते. त्यामुळे मानवी हक्कांचं रक्षण करायची जबाबदारी ही सर्वांची आहे, तुमची पण आहे. त्यामुळे हे जे घडलेलं आहे, त्याच्यामध्ये कुठे न्याय होणं गरजेचं आहे आणि न्यायासाठी आपण लढतो आहोत सर्व. संकेत. सर जसं 2 कोटी रुपये ते थकवलेले आहेत आणि त्यामुळे सगळा हा प्रकार घडलाय. कारण जर ते पैसे म्हणजे कॉन्ट्रॅक्टचे पैसे वेळेत दिले असते तर अशा पद्धतीचा प्रकारच घडला नसता. यामध्ये अ, तत्कालीन मंत्री असणारे दीपक केसरकर यांचं नाव येते आणि शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांचं नाव येते. या प्रकरणामध्ये तुम्ही यांना सुद्धा आरोपी करणार आहात का? आता असं आहे, दीपक केसरकरच्या मंत्री असतानाच्या काळात हा व्यवहार झालेला होता, असं त्याचं म्हणणं आहे. हं, जर 2 हं, करोड रुपये जर निघत असेल, जर हं, एखाद्या व्यक्तीने एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला काही अ, लालच दाखवून किंवा प्रलोभन दाखवून एखादं काम करून घेतलं असेल आणि 2 करोड रुपये त्याचा खर्च झाला असेल, तो त्याला जर न हं, दिला, पण त्याच्याकडून ती हं, सेवा घेतली, संपूर्ण फॅसिलिटी घेतल्या आणि पण पैसे न दिले, तर ती फसवणूक असते. त्यामुळे फसवणुकीचा गुन्हा हा दाखल व्हायला पाहिजे, जे जबाबदार असेल त्यांच्याविरुद्ध. आणि ती पैसे का नाही दिले आणि अजून काही गोष्टी त्याच्याकडे खाजगी गोष्टी सिक्रेट्स होत्या, त्याबाबत त्या बाहेर येऊ नये आणि त्याच्याबरोबर त्या सगळ्या गोष्टी गुपित जी होती ती दाबली जावी. त्या उद्देशाने याचा खून झाला असावा, असं आमचं आहे, म्हणणं आहे आमचं. तर त्यात फसवणूक देखील आहे. सरकारी जे कर्मचारी होते, जे या संदर्भात जे जे डील करत होते किंवा ज्यांच्या हं, मार्फत हे सगळं झालं, त्यांचे पैसे त्याला देणं गरजेचं होतं. तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याने उपोषण केलं, आंदोलन केलं. आत्महत्येचा पण हं. त्याला विचार येतोय डोक्यामध्ये. त्यामुळे हे एखादी व्यक्ती अशी एक्स्ट्रीम स्टेप घेतो, तर त्याला काहीतरी कारण असतं. आणि आजही पण सरकारच्या वतीने कोणतेही स्टेटमेंट आलेलं नाही याबाबत. काही काही बोलतही नाही. इव्हन डी पण आज काल जे मोठ्याने उघडत होते, ते आजही त्यांच्याबद्दल त्यांनी काय स्टेटमेंट दिल्याचं मला काय माझ्या कानावर नाही आलं. कोणी पत्रकार मला सांगितलं नाही. तर हे संपूर्ण हा असा प्रकार आहे. त्यामुळे कुठेतरी ज्युडिशियल इंटरफेरन्स याच्यामध्ये होणं गरजेचं आहे. ज्युडिशियल इंटरव्हेन्शन होणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे ही ज्युडिशियल इंटरव्हेन्शनसाठी आम्ही आज आमची आमची प्रोसिजर चालू केलेली आहे, कंप्लीट केली आज. आणि त्याचं येईलच 1-2 दिवसामध्ये माहिती पडेलच सगळं. ठीक आहे? तर एक शेवटचा प्रश्न या सगळ्यामध्ये आहे. जर अशा प्रकरणांमध्ये जर पोलीस अधिकारीच दोषी ठरले, तर त्यांच्यावर नेमकी काय कारवाई होते किंवा कोणत्या स्वरूपाची ॲक्शन घेतली जाते? कुणाचा गुन्हा दाखल होतो? लखन मय्या केसमध्ये, ख्वाजा यूनुस केसमध्ये गुन्हा गुन्हा दाखल होऊन त्यांना सर्वांना जेलमध्ये टाकलं होतं. अनेक काळ जेलमध्ये होते आणि खटला चालतो आणि त्यात लागली शिक्षा लागेल. लखन मय्या केसमध्ये सगळ्यांना लाईफ लाईफ ही मिळालेली आहे. तुम्हाला माहित असेल. जर जर सर्वसामान्य लोकांसारखी जर अपराध केला असेल, तर त्यांना ही शिक्षा मिळणार आहे. त्यामुळे हे त्याचं ते पोलीस अधिकारी आहेत म्हणून त्यांना काही याच्यापासून सूट नाही. उलट पोलीस अधिकारी असेल तर ती ती शिक्षा जी असते जास्त कडक होते. कायद्याची मंडळी असेल तर जास्त कडक शिक्षा होते. कायद्याचं त्यांना ज्ञान आहे आणि भान आहे. वर्दीच्या आडून जर त्यांनी हे कृत्य केलं असेल, तर वर्दीमधील गुन्हेगार असं म्हणून त्यांच्याविरुद्ध कडक अधिक कठोरातली कठोर अशी कारवाई होते आणि ती त्यांना शिक्षा देऊन त्यांना देखील जावं लागेल. खरं तर हे होते रोहित आर्य यांचे वकील ॲडव्होकेट नितीन सातपुते. त्यांनी सांगितलेले आहे, की आम्ही या प्रकरणामध्ये न्यायालयामध्ये गेलेलो आहोत आणि या प्रकरणामध्ये आम्ही सीबीआय चौकशीची मागणी करणार आहोत. आता या प्रकरणामध्ये पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि या प्रत्येक घटनेची अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तर तुम्ही या चर्चेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.